पुण्यामध्ये नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त झालेला आहे। पुण्यातील हडपसरमध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। मॅफेनेट्रामाइन सल्फेट इंजेक्शनच्या तब्बल 190 बॉटल्स जप्त करण्यात आल्यात आणि या इंजेक्शनची ऑनलाईन खरेदी करून कुरिअरद्वारे ते पोहोचवलं जाणार होतं अशी माहिती समजते। हडपसर पोलिसांनी या प्रकरणातल्या संबंधित आरोपींना आता अटक केलेली आहे। योगेश राऊत आणि निसार शेख अशी या दोघांची नावे आहेत। पुणे पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। मॅफेनेट्रामाइन सल्फेट या इंजेक्शनच्या तब्बल 190 बॉटल्स पुणे पोलिसांनी आता जप्त केलेले आहेत। नशेचं इंजेक्शन आहे हे आणि ज्याचा मोठा साठा जप्त झालाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। बालाजी, या सगळ्या संदर्भात पोलिसांनी आता आणखी काही मोठा खुलासा केलाय का? या प्रकरणात आणखी कुठले आरोपी आहेत का ज्यांचा शोध सुरू आहे? रिद्धी पोलिसांकडून या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। गेल्या अनेक दिवसापासून हडपसर पुणे परिसरामध्ये तरुण तरुणींना नशेसाठी या इंजेक्शनचा वापर केला जातो आणि जे आरोपी पकडले ते आरोपी ऑनलाईन ही सगळी कुरिअरद्वारे हे सगळे इंजेक्शन मागवायचे आणि त्याची दुप्पट आणि तिप्पट दराने खरेदी विक्री करायचे। त्यामुळे हा सगळी मोठी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। यामध्ये आणखी लोक असण्याची शक्यता आहे, त्याचा तपास पोलीस करतायत। मात्र अशा पद्धतीने तरुण तरुणीला नशेच्या आहारी जाण्यासाठी या इंजेक्शनचा वापर होतो। खरं तर इंजेक्शन जे आहेत ते भुलीसाठी आणि वेदनाशामक इंजेक्शन आहेत, जे वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये सुद्धा वापरले जातात। मात्र याचा गैरवापर करून अशा प्रकारे नशेचा बाजार जो मांडला जातोय पुण्यात, त्यावर आता कारवाई झाल्याची पाहायला मिळते। आणखी किती लोक यामध्ये आता तपासात पुढे येतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता तरी पोलिसांनी 190 बाटल्या जप्त केलेल्या आहेत आणि आणखी तपास सुरू आहे। रिद्धी, धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी।